मित्रो नमस्कार. आज आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भवरे आलेले आहेत. डॉक्टर भवरे हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक होते. 2021मध्ये ते निवृत्त झाले. महेंद्र भवरे हे मराठीतले प्रसिद्ध कवी आहेत आणि समीक्षकही आहेत आणि संशोधनाचं देखील काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. विशेषतः दलित साहित्य प्रवाहाच्या संदर्भात नव्या पिढीमधली जी नावं घेतली जातात त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर महेंद्र भवरे हे आहेत. अलीकडे त्यांनी फुले आंबेडकरी वाङ्मय कोश नावाचा एक प्रकल्प हा पूर्ण केलेला आहे. विशेषतः त्या प्रकल्पासंबंधी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेल्या अर्धशतकापासून म्हणजे जास्त काळ दलित साहित्याचा प्रवाह हा मराठी साहित्यामध्ये लक्षणीय स्वरूपात रुंदावत गेलेला आहे आणि या प्रवाहाने नंतरच्या काळात देशभरात आणि नंतर जगभरात एक आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रवाह आहे आणि या प्रवाहाचे अभ्यासक म्हणून महेंद्र भवरे हे सातत्याने कार्यरत आहेत आणि त्याच जिज्ञासेतून त्यांनी फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा सिद्ध केलेला आहे. तर भवरे सरांना मी प्रश्न विचारतो की आपण दलित साहित्य प्रवाहाकडे त्याच्या उदयाकडे कसं पाहता? नमस्कार. दलित साहित्याचा उदय महाराष्ट्रामध्ये होणं एकूणच सामाजिक सांस्कृतिक वाङ्मयीन क्षेत्रातील अतिशय क्रांतिकारी घटना आहे. कारण अशा प्रकारचं साहित्य किंवा हा साहित्याचा प्रवाह एकूणच मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये आपण जे 12व्या शतकापासून मराठी साहित्याबद्दल बोलतो तर त्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीचं साहित्य निर्माण झालेलं नाही किंवा दलितांच्या दुःखाला शब्द या परंपरेच्या साहित्याने दिलेला नाही. पण दलित साहित्याचा उदय ही गोष्ट एकाएकी झालेली नाही. कारण 19व्या शतकाचा जर आपण विचार केला तर ते ज्याला आपण प्रबोधनाचं युग म्हणतो त्या प्रबोधनाच्या युगाच्या केंद्रस्थानी महात्मा फुले आहेत. महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये मराठी ग्रंथकार सभेला जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हा शूद्रातिशूद्रांना कोणती विपत्ती आणि त्रास सोसावे लागतात हे त्या उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास आणि मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणाऱ्यास कुठून कळणार असं महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं. आणि मग महात्मा फुल्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते गुलामगिरी असेल किंवा इतर साहित्य असेल, ब्राह्मणाचे कसब असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा स्वतंत्रपणे सामाजिक जाणिवेचं लिहिलेलं तृतीयरत्नसारखं नाटक असेल, हा खऱ्या अर्थानं दलितांच्या वतीनं, शोषितांच्या वतीनं, पीडितांच्या वतीनं पुकारला गेलेला हा पहिला विद्रोही स्वर आहे. म्हणजे 19व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी जे वाङ्मयीन कार्य केलं तिथून खरं म्हणजे आपण ते बीज तिथंच रोवले गेले असं मला वाटते. पण आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखकांना, साहित्यिकांना आवाहन करताना असं म्हणतात की या देशामध्ये दलितांचं, दुःखितांचं, उपेक्षितांचं फार मोठं जग आहे. हे जग, त्यांचं जगणं तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्या जीवन उन्नत होईल आपल्या साहित्यामधून याच्यासाठी झटा, त्याच्यातच खरी माणुसकी आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणून महात्मा फुल्यांचा विचार म्हणजे आमचं साहित्य आम्हीच निर्माण करू, तुम्हाला ते कळणारच नाही. आणि बाबासाहेबांनी साहित्यिकांना केलेले आवाहन हा खऱ्या अर्थानं या दलित साहित्याचा बेस आहे असं मला स्वतः हे बरोबर आहे, हे मान्यच आहे. फुले आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेऊन हे साहित्य लिहिलं गेलं.
पण याला म्हणजे नेमकं वाट कशी फुटली, म्हणजे उदय कसा झाला, ही कोंडी कशी फुटली? नाही, नाही, 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्र सुरू केली, त्या वृत्तपत्रामध्ये कथा, कविता, वैचारिक वाङ्मय ह्या 3 वाङ्मय प्रकाराची ओळख झालेली दिसते. आणि मग पुढच्या काळामध्ये 1920 हे जे वर्ष आहे हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टिकोनातून. कारण त्या काळामध्ये टिळकांकडून गांधीकडे राजकारणाची सूत्र केली, बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाला, सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रवेश झाला. त्याच वेळेस डावी विचारसरणी आपण जे म्हणतो, ह्या 3 विचार प्रणाली आणि त्याचा एक प्रभाव साहित्यावर पडला. म्हणजे बाबासाहेबांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत ही जी वृत्तपत्र सुरू केली, त्यातूनच खऱ्या अर्थानं ती सुरुवात झाली होती अभिव्यक्तीची. म्हणजे कथा लिहिली गेली, वैचारिक कविता मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर वृत्तपत्रामध्ये. 1933चा एक अंक असा आहे की खास अंक, तेव्हा विशेष अंक वगैरे म्हणत नव्हते, त्याच्यामध्ये शेकडो कविता आपल्याला पाहायला मिळतात. तर अशी ती सुरुवात झाली. पण खरा उदय जर दलित साहित्याचा आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादसारख्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉक्टर MB चिटणीस सर होते. ते बाबासाहेबांचे अतिशय निकटचे सहकारी होते. आणि नंतर प्राचार्य झाले डॉक्टर मना वानखेडे. यांनी त्या महाविद्यालयामध्ये, कारण तिथं शिक्षण घेणारे विद्यार्थी खेड्यापाड्यातून, महाराष्ट्राच्या 4 कानाकोपऱ्यातून आलेले, बाहेरच्या राज्यातून पण आले. म्हणजे आता आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांनी वृत्तपत्र सुरू केली, त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काही लेखकांनी लेखन केलं, कविता लिहिल्या, लेख लिहिले किंवा कथा लिहिल्या. आणि मग नंतरच्या काळात जेव्हा शिक्षणाचा प्रसार झाला आणि बाबासाहेबांनी शिक्षण संस्था सुरू केल्या आणि ते मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादला नागसेनवारामध्ये मिलिंद महाविद्यालय, तर मिलिंद महाविद्यालयाचा प्रारंभ हा मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे ते दलित साहित्याचं किंवा सामाजिक सांस्कृतिक चळवळीचं केंद्रच होतं मिलिंद महाविद्यालय. आणि एकापेक्षा एक असे विद्वान अशा प्रकारचे प्राध्यापक मंडळी होती. ती प्राध्यापक मंडळी एवढी कमिटेड होती की विद्यार्थ्यांच्या राहणीमानापासून त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत त्याची तयारी करून घ्यायची, अशा पद्धतीचं वातावरण. तुम्ही त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात? मी त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आणि त्या काळात अशी क्रेज होती ओके की त्या काळामध्ये हे कोणतं वर्ष होतं तुम्ही प्रवेश? मी 80च्या त्या दशकामध्ये होतो. त्या काळात अशी क्रेज होती की जसं विलायतेला शिकून आल्यानंतर फॉरेन रिटर्न म्हणायचे, तसं मिलिंदमध्ये शिकून गावाकडे गेले की त्याला मिलिंद रिटर्न म्हणायचे. अच्छा, अशा पद्धतीचं त्या काळातलं सगळं वातावरण होतं. पण बाकी शिक्षकांची आम्ही अगोदर मग बेपुरेगे असतील, श्रीम पिंगे असतील, राघव जाधव असतील, भालचंद्र फडके असतील, अशी ती सगळी मंडळी. पण मला प्रत्यक्ष शिकवणारे लबा रायमाने सर आहेत, डोळस सर आहेत, जिल्टे सर, असे. म्हणजे तुम्ही प्रवेश घेण्याच्या आधी एक पिढी त्याच्यामध्ये अभ्यास करत होती आणि त्यांच्यावर देखील वाङ्मय संस्कार झाला होता. ते देखील काही प्रमाणात लेखन करत होते. पण मग हे नेमकी सुरुवात कशी झाली? म्हणजे मना वानखेडे सर आणि MB चिटणीस सर होते, मग हे कशा पद्धतीने चालना मिळाली? तर तरुणांच्या त्या प्रतिभेला म्हणा किंवा त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन कसं केलं गेलं? मिलिंद महाविद्यालयामध्ये हे दोन्ही महान विभूती आहेत, चिटणीस सर आणि वानखेडे सर. तर समाज जीवनामध्ये सुरू असलेल्या एकूणच संघर्ष मूल्याला अभिव्यक्ती प्राप्त करून देण्यासाठी अनेक वाङ्मयीन उपक्रम त्यांनी तिथे सुरू केले. विद्यार्थ्याला लिहितं करणं म्हणजे तिथं पहिल्यांदा हे खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी त्यांनी आपले अनुभव लिहायचे, अशा पद्धतीचं. त्याच्यासाठी मिलिंद हस्तलिखित जे रायमाने सरांनी सुरू केलं होतं, त्याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थी आपले अनुभव लिहायला लागले. खरं म्हणजे आत्मकथा आपण जे काही म्हणतो त्याचा आरंभबिंदू मिलिंद कॉलेजच आहे. पण हे तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, म्हणजे MB चिटणीस सरांनी आणि वानखेडे सरांनी प्रोत्साहन दिलं. पण या 2 शिक्षकांना असं का वाटलं? म्हणजे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय? म्हणजे वानखेडे सर आणि MB चिटणीस सरांची काही मला असं शैक्षणिक पार्श्वभूमी अशी असावी की जेणेकरून त्यांना हे लक्षात आलं की पुढच्या पिढीने या पद्धतीने लिहिलं पाहिजे. तर
ती कोणत्या प्रकारची होती त्याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला सांगता आली तर बघा. महात्मा फुल्यानंतर बरोबर 100 वर्षांनी 1955 साली म.भी. चिटणीस सरांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं अशा प्रकारचं युगयात्रा नावाचं नाटक लिहिलं होतं. आणि त्या नाटकाचे प्रयोग कॅम्पसमध्ये झाले 2 प्रयोग. आणि मग दीक्षाभूमीवर जेव्हा लाखो लोकांच्या बाबासाहेबांनी दीक्षा साक्षीने घेतली झाले. तेव्हा तो प्रयोग झाला. आणि वानखेडे सर अमेरिकेतून निग्रो साहित्य संस्कृतीचा अभ्यास करून इथं आले. मला वाटतं हा जगातला एकमेव प्रयोग आहे की काही लाख प्रेक्षक लाखो त्याला प्रेक्षक, हे जगातला एकमेव प्रयोग आहे. तर वानखेडे सर जेव्हा तिकडून अभ्यास करून आले निग्रो साहित्य संस्कृतीचा, अशा ते कुठे होते? परदेशामध्ये. हा, परदेशामध्ये. म्हणजे बाबासाहेबांनी जे शिकायला 14 मुलं पाठवायची त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं, पण अच्छा तेव्हा ते जाऊ शकले नव्हते. अच्छा. परंतु त्यांची एवढी अशी उज्ज्वल अशा प्रकारची शैक्षणिक कारकीर्द आहे वानखेडे सरांची. तर तिथून परत आल्यानंतर ते प्राचार्य जेव्हा झाले, त्यांनी पहिल्यांदा त्यांनी असं समजावून सांगितलेलं आहे की दलितांनो, तुम्ही विद्रोही वाङ्मय लिहा. म्हणजे हे का सांगितलं वानखेडे सरांची पार्श्वभूमी होती. तर ते काळ्या लोकांनी, निग्रो लोकांनी स्वतःचं साहित्य आणि संस्कृती निर्माण केलेली आहे. ते काळे लोक हे गोऱ्या व्यवस्थेचा बळी ठरलेले आहेत आणि इथला अस्पृश्य दलित हा वर्णव्यवस्थेचा बळी ठरलेला आहे. ते जर स्वतःचं साहित्य आणि संस्कृती निर्माण करू शकतात, तर इथला अस्पृश्य दलितसुद्धा स्वतःचं साहित्य निर्माण करू शकतो. हे पहिल्यांदा सांगणारे वानखेडे सर. हा, म्हणजे वानखेडे सरांना तो प्रत्यक्ष परदेशामध्ये अभ्यास करतानाचा आलेला अनुभव हा जमेस होता. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण या पद्धतीने त्यातही काय, दोन्हीकडे व्यवस्थेचा बळी ठरणारा समाज त्यांच्या समोर होता. आणि मग ते जर करू शकतात, तर इथला शोषित पीडित वर्गही आपलं स्वतःचं साहित्य निर्माण करू शकतो. म्हणून दलितांना तुम्ही विद्रोही वाङ्मय निर्माण करा, अशा पद्धतीचं आवाहन त्या काळामध्ये वानखेडे सरांनी. तुम्ही ते हस्तलिखित आणि भित्तीपत्रकाचं बोलत होता तुम्ही. हां, तर ते रायमाने सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेलं रायमाने, ते राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारातून आलेले साने गुरूंच्या या सगळ्या गोष्टी, विचारांचा आणि कृतीचा प्रभाव, मोठा प्रभाव होता. त्यांनी ते भित्तीपत्रक सुरू केले आणि विद्यार्थ्यांनी ते अनुभव लिहायचे. त्याच्या काय शीर्षक होतं त्या भित्तीपत्रकाचं? मिलिंद साहित्य पत्रिका, मिलिंद हस्तलिखित पाक्षिक असं त्याचं नाव होतं. ओके. तर विद्यार्थी ते अनुभव इतके थरारक आहेत, अस्पृश्यतेचे असतील, जातीयतेचे असतील, अन्याय अत्याचाराचे असतील. तर ते बघा, महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षानं 10-12 अनुभव जे प्रसिद्ध झाले, ते पाहिल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे त्या काळातले विद्वान संपादक गोविंद तळवळकर यांनी अग्रलेख लिहिला. म्हणजे मिलिंद महाविद्यालयाचा हा उपक्रम अग्रलेखाचा विषय त्या काळामध्ये झालेला. गावकुसाबाहेर या नावानंच तो अग्रलेख लिहिलेला आहे. आणि मग मिलिंद मॅगझिन सुरू झालेलं होतं. आपण आत्मकथनाचं जे म्हणत होते की तुम्ही प्रवेश घेतला तेव्हा सुरू होतो का ते? नाही, आमच्या काळात आम्ही ते भित्तीपत्रक मी स्वतः मंथन नावाचं एक भित्तीपत्रक हे करत होतो. पण तो हा जो सुवर्णकाळ जो आहे मिलिंद महाविद्यालयाचा, हे 60 ते 80 2 दशकं जी आहेत, तो मिलिंद महाविद्यालयाचा सुवर्णकाळ होता. म्हणून वानखेडे सरांनी ते त्रैमासिक सुरू केलं होतं, अस्मिता नावाचं. पुढे ते अस्मितादर्श झालं. मिलिंद साहित्य परिषदेची स्थापना, म्हणजे चळवळीसाठी आवश्यक असणारं संस्थात्मक संरचना असेल, दलित साहित्याची बीजं रोवणं असेल आणि दलित साहित्याचा उदय हा मिलिंदमध्ये या पद्धतीनं झालेला आहे. म्हणजे या भित्तीपत्रकाने आणि अस्मिता नियतकालिकाने पायाभरणीमधूनही पुढे शेकडो पायाभरणी झालेली आहे. पायाभरणी म्हणजे तेच हा उदयबिंदू आपण म्हणायला पाहिजे. बीजारोपण जे आपण म्हणतो दलित साहित्याचं, ते मिलिंद कॅम्पसमध्येच झालेलं आहे. तुम्हाला कोणकोणते शिक्षक होते शिकवायला? मला शिकवायला रायमाने सर होते, अविनाश डोळस सर होते, जिल्टे सर होते, असे त्या काळातले शिक्षक होते. पण आम्हाला बाकी वानखेडे म्हणजे शेवटच्या काळामध्ये आम्ही चिटणीस सर मीटिंग वगैरे असली की काठी टेकवत त्या लक्ष्मी कॉलनीतून यायचे. तर गाडीनं कधी कॉलेजमध्ये आल्याचं आम्ही पाहिलं नाही. तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक फार मोठा आहे, कारण त्यांच्याविषयी खूप ऐकलेलं होतं आम्ही. वानखेडे सरांविषयी आम्ही ऐकलेलं होतं आणि गावाकडे खूप आकर्षण होतं. मिलिंदमध्येच शिकलं पाहिजे अशा पद्धतीचं. कारण त्या काळामध्ये माझा भाऊ औरंगाबादला शिकायला होता. ते वस्त्यातून कॅम्पसमध्ये इकडे वामनदादाच्या गाण्याचे कार्यक्रम व्हायचे.
तर नवीन गाणं कोणतं लिहिलं ते आंतरदेशीय पत्रामध्ये लिहून माझा भाऊ कळवायचा. तेव्हापासून ते मिलिंदचं आकर्षण होतं. आणि तिथं पाहिल्यानंतर मग विद्यार्थी कोण कोण झालं तर यशवंत मनोहरपासून तर निंबाळकरांपर्यंत अगदी अ, आमच्या पिढीपर्यंतमध्ये रामदोतंडे वगैरे हे सगळी मंडळी आहे. योगीराज वाघमारे, शुकराम हिवराळे असे पहिल्या बॅचचे विद्यार्थी मिलिंदच्या. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ हे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत मिलिंदच्या. अच्छा. दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आहेत. सुखदेव थोरात जे UGCचे हां, चेअरमन होते, अर्थतज्ञ आहेत. असे कितीतरी दिग्गज विद्यार्थी ह्या मिलिंदमधून असे घडलेले आहेत. म्हणजे मिलिंद महाविद्यालयाचा आणि तिथल्या शिक्षकांचा एक वाङ्मयीन संस्कार हा वाङ्मयीन तुमच्यातून- संस्कार तर होताच, पण ते तिथले शिक्षक पालकाची भूमिका म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षकाने सोडवायचे. पण त्यांना जो प्रश्न सोडवता आला नाही तर त्यांनी मग प्राचार्यानं सांगायचं आणि मग तो प्रश्न महाविद्यालयाच्या मार्फत सोडवायचा. असं तिथलं वातावरण होतं. मी एक दोन उदाहरणं सांगतो कशा मला माहीत असलेले. योगीराज वाघमारे मोठे कथाकार आहेत. त्यांनी एक आठवण लिहिलेली आहे की काही दिवस ते कॉलेजला आलेच नाही. मग रायमाने सरांनी चौकशी केली तर विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते रूमवरच आहेत वगैरे. मग रायमाने सर स्वतः तिथे गेले आणि पाहतो तर ते खंगलेल्या अवस्थेमध्ये ते आजारी होते. मग लगेच रिक्षा बोलावं लागले. त्या रिक्षामध्ये त्यांना बसून डॉक्टरकडे ते घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं तिथं मग TB त्यांना झाल्याचं निदर्शनास आलं. मग डॉक्टरांनी सांगितलेलं औषध पाणी सगळे घेऊन दिलं. मग काही दिवसांनी ते बरे झाले. आणखी एक विद्यार्थी असा होता की तो हॉटेलामध्ये काम करून शिक्षण घेत होता आणि मग तसं करत असताना त्याला कारकुनाची एक नोकरी लागली पोस्टामध्ये. आणि रायमाने सरांना वाटायचे त्यांची वेगळीच तळमळ की बाबा याचं शिक्षण अर्धवट राहील. नोकरी तर पोटापाण्यासाठी आवश्यक होती. तर ते काय करायचे रायमाने सर दररोज त्या पोस्टाच्या पायरीवर जाऊन बसायचे त्या विद्यार्थ्याची वाट बघत. तर आता तो विद्यार्थी म्हणजे कारकूनच ना, सगळं काम आटोपल्यानंतर 1-2 तास ते सगळे टॅली करणं हे ते याच्यात वेळ जायचा. रात्री 8-9ला 9-10च्या दरम्यान ते पोस्टाच्या बाहेर यायचं. तर रायमाने सर तिथं बसले. ते कशासाठी की बाबा हे नोकरी सोड तुझं शिक्षण पूर्ण कर. आता नोकरी सोडायचं तर त्या काळामध्ये काही रक्कम भरणं म्हणजे 800 काहीतरी रुपये भरायचे. त्या काळातले 800 रुपये बरं का. तर त्याने भरले ते. अच्छा, रायमाने सरांनी भरले ते पैसे. हां. मग त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झालं, उच्च शिक्षणही झालं आणि पुढे कवी म्हणूनही तो नावारूपाला आला. मोठमोठ्या पदावर त्यानं अच्छा, कर्तृत्व गाजवलं. त्या विद्यार्थ्याचं नाव रामदोतंडे आहे. हो. असे खूप विद्यार्थी म्हणजे जणू काही दत्तकच घेतले विद्यार्थी प्राध्यापक. अशा खूप गोष्टी. एक कळकळ असणारे शिक्षक हे तुम्हाला अविनाश डोळे सरांचं उदाहरण सांगतो. आमच्या मित्रांनो मिलिंदच्याच विद्यार्थ्यांना आंतरजातीय विवाह केला. हो. मुलीकडची अतिशय सनातनी आणि एकदम आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळेस डोळे सरांनी स्वतःच्या घरामध्ये त्यांना त्या उभयतांना आश्रय दिलेला आहे. तर असे सगळे शिक्षक होते. म्हणजे एकाच वेळी वाङ्मयीन संस्कार आणि समाज परिवर्तनाचा संस्कार, बरोबर आहे. वैचारिक संस्कार असा तुमच्या पिढीवर हा होत होता. आणि या सगळ्या वातावरणातच तुम्हाला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आणि मग तुम्ही त्या दलित साहित्य प्रवाहामध्ये एक कवी म्हणून सहभागी झालात. तर या आज म्हणजे आजच्या वर्तमानात आजच्या तारखेला हा फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा तुम्ही सिद्ध केलेला आहे. असा वाङ्मय कोश आपण केला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? आम्ही इतर मराठी साहित्याच्या क्षेत्रातले कोश बघितलेले मी पाहिलेले आहेत. मराठी संक्षिप्त कोश आहेत वाङ्मयाच्या संदर्भातले 1-2 पॅरेग्राफमध्ये लेखकाच्या संदर्भात. ते सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये दलित साहित्य 10-12च्या पलीकडे नाही त्याच्या. आणि 1-2 पॅरेग्राफमध्ये आता एवढं दलित साहित्य जगभर पसरलेलं आहे, 7 समुद्रापार गेलेलं आहे. आणि त्या काळामधले असे अनेक लेख तेव्हा तर एकतर वितरणाच्या सोयी नाही, काही नाही. अनेक लेखकांनी स्वतः पदरमोड करून पुस्तकं काढलेली आहेत. खेड्यापाड्यात दुर्गम भागात राहणारे असे शेकडो लेखक आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा होता की निर्माण झालेलं साहित्य जतन कसं करता येईल. बरं, एक वारसा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली इंग्रजी कोश निर्माण केला होता. तर तो वारसा पुढे न्यायचा हा एक भाग होता. परंतु या माध्यमातून वाङ्मय कोश जर आपण निर्माण केला तर त्यातून एक
अनेकांना अपरिचित असणारे लेखक, त्यांचं साहित्य याचं जतन होईल, हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे होता. एका अर्थाने डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं हा आहे. याच्या संदर्भात अनेक विद्वानांशी चर्चा केली. म्हणजे डोळे सर नेहमीच सांगायचे आमचे की बाबा आपल्या चळवळीचं डॉक्युमेंटेशन होत नाही, कोणी करत नाही. त्या काळात ते बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समिती जी आहे त्याचे सदस्य सचिव होते. त्यांनी ते जुने ठराव पाहिलं तर त्याच्यामध्ये एक ठराव असा होता की आंबेडकरी चळवळीचा कोश त्यांनी तो बाहेर काढला आणि मग त्याने कामाला सुरुवात केली होती आणि मला सांगितलं की हा कोश तुला पूरकच ठरेल, तू वाङ्मय कोशाला सुरुवात कर. या संदर्भात मी कोतापल्ले सरांशी चर्चा झालेली आहे माझी. डांगळे सरही म्हणायचे की हे या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकते, तर ते करणारेच नाहीत आपल्याकडे, अशा पद्धतीचं हे होतं. मग ते हे आकाराला कसं आलं, म्हणजे हे हा कोश करायचा हा विचार तुमच्या डोक्यात आला, मग याला मूर्त स्वरूप कसं द्यायचं, याचा आराखडा तुम्ही कसा केला? आराखडा असं ते आम्ही एक क्रायटेरिया ठरवला आहे. अच्छा. याच्यामध्ये कशा पद्धतीनं लेखकांच्या विषयीच्या नोंद दिल्या आहे. मग लेखकाचा जन्म असेल, जन्मगाव असेल, त्याचे शालेय शिक्षण असेल, शैक्षणिक प्रवास असेल, पुढे मग त्याची नोकरी व्यवसाय असेल, त्यांनी इतर क्षेत्रामध्ये केलेलं काम असेल, गाजवलेलं कर्तृत्व असेल, त्यांनी निर्माण केलेलं साहित्य असेल, पुस्तकं असतील, ह्या सगळ्या गोष्टींना मिळालेले मानसन्मान असतील, पुरस्कार असतील, आणि शेवटी छायाचित्र, असं एक क्रायटेरिया आणि सगळं आवाहन केलं. आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे सगळं आवाहन केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रामधून हे आवाहन केलं आणि प्रतिसाद मिळत गेला बऱ्यापैकी. अच्छा. पण जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की हे साधं सोपं काम नाही, फार जिकिरीचं आणि फार ते तोलून माप, म्हणजे एखादा वर्ष चुकलं, तारीख चुकली तर ते उद्या लोक टीका करणारच आहेत. त्याच्यामुळं अनेक लोकांकडून आम्ही माहिती मागून घेत होतो. ते सगळं म्हणजे ते तुमचं संपादक मंडळ या पद्धतीने नाही, काम हे एकट्याचं काम नाहीच मुळात. नाही. कसं आहे, आता हे टीम वर्क म्हणून हे काम करावं लागतं, हे बरोबरच आहे. हे एकट्याचं काम नाही. म्हणजे तुम्हाला नोंदी तयार करून देणं किंवा त्या त्या क्षेत्रातल्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या अभ्यासकांनी त्या नोंदी करणं आणि तुमच्यापर्यंत पोचवणं, असं जरी एक टीमवर्क असलं तरी प्रत्यक्ष काम हे मुख्य संपादकालाच करावं लागतं. बरोबर आहे. संपादकीय आणि ते खूप करावं लागतं. हां. त्याच्याबद्दल काय तुमचा अनुभव? नाही, त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो का, हे संपादक मंडळ आमचं जे आहे ते यातले आम्ही बरेचसे मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. एक नैतिक जबाबदारी आहे की बाबा आमचं देणं काहीतरी, त्या कॉलेजनं आम्हाला आयुष्यामध्ये उभं केलं, त्या कॉलेजनं आम्हाला समाजाकडे संपादक मंडळ नियुक्त करण्यामागे हा एक निकष तुमचा? नाही, हां, मग मिलिंदचे विद्यार्थी ना, उत्स्फूर्तपणे हे झालं ना. बरं, आम्हाला काही फंडिंग कोणी काही दिलेलं नाही. मग मी असेल, राम तुतुंडे असतील, अशोक नारनवरे असतील, भास्कर पाटील, हे सगळे मिलिंदचे विद्यार्थी, नागशनवनातले लोक एकत्र आलो आणि आपण हे करायचं, अशा पद्धतीने आम्ही. आणि आमच्या जोडीला मग बाकीचे आले, अशोक इंगळे असतील किंवा प्रकाश मोगले असतील, पंडित कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सुनील अवतार वगैरे. तर ते सगळं काही लोकांनी, आमच्या मंडळातल्या लोकांनी फक्त ते माहितीचं बाडच माझ्याकडे पाठवलं. मग नोंदी लिहिण्यापासून मला ते सगळं काम करावं लागायचं. त्याच्यात खूप वेळ मुख्य संपादकाला ते काम करावं लागलं. बरोबर. आता त्याच्यामध्ये नोंदी करत असताना म्हणजे अमुक एक लेखक समाविष्ट केला पाहिजे, यासंबंधी काय निकष होते तुमचे? त्या सगळ्या लेखकांचा, जास्तीत जास्त लेखकांचा समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे, हे एक ढोबळ धरून होतं माझं पहिल्यांदा. आणि मग त्या साहित्यिकांच्या एकूणच साहित्याचं स्वरूप पाहून त्यांनी, म्हणजे किमान एक क्रायटेरिया असा होता, किमान एक तरी पुस्तक त्या लेखकाच्या नावावर असावं, असं ते होतं. आणि मग त्यात महत्त्वाचं काय, एकापेक्षा जास्त पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, त्यात महत्त्वाचं कोणती साहित्यकृती आहे, मग त्या साहित्यकृतीचं परीक्षण करणं, त्याच्यावर भाष्य करणं, अशा पद्धतीनं सगळ्या पुस्तकांचं प्रकाशन वर्षासहित सगळ्या पुस्तकाच्या नोंदी करणं, अशा पद्धतीनं ते काम करत होतो आम्ही. भागातला असो किंवा दुर्लक्षित भागातला असो, छोटा मोठा जो कोणी साहित्यिक असेल त्याची नोंद आपल्या कोशामध्ये असली पाहिजे, असं तुमचं कारण प्रयत्न त्यांचं आहे. साहित्य लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. खेड्यापाड्यात राहून दुर्गम भागात, अगदी गडचिरोलीपर्यंत मी गेलेलो आहोत, सगळ्या भागामध्ये, भंडारा, गडचिरोली वगैरे या सगळ्या भागामध्ये. महाराष्ट्राचे चारही कानाकोपऱ्यात फिरलो, खूप दौरे काढले, अभ्यास दौरे. मला वाटतं दलित साहित्य प्रवाह हा असा एक प्रवाह आहे की ज्याच्यातले लेखक हे अतिशय दुर्गम भागामध्ये
म्हणजे जिथे फार साधन सामुग्रीने अशा भागातले लेखक आणि त्यांनी स्वतःच ते प्रकाशित केलं. हो. आता एक उदाहरण सांगतो. तुलीन कांबळेसारखा लेखक मराठवाड्यातला, उस्मानाबाद जिल्ह्यातला, अतिशय दुर्गम भागामध्ये राहणार. तर ते हयात नाहीत. मग आमचा संपादक सहकारी त्यांचं गाव धुंडत गेलं, कोणतं गाव खेड्यापर्यंत. म्हणजे आता त्यांच्या घरातून ते माहिती मिळाल्यामुळं ते ठीक आहे, पण अशा माहिती मिळवण्यासाठी खूप त्रास झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. आता ह्या काही अडचणी तुम्ही सांगितल्या, म्हणजे मग या अडचणींवर कशी मात करायची, मग ते मात करताना कसा अनुभव आला, किंवा लेखकांच्या नोंदी करताना तुम्हाला कसा अनुभव आला, प्रत्यक्ष संपर्क करताना तुम्हाला काय अनुभव आला? आता हे आमचे संपादक वेगवेगळ्या भागातले होते. मग त्या जिल्ह्यात, त्या गावात, तालुक्याला जाऊन त्यांनी लेखकाचा शोध घ्यायचा त्यांच्याकडून. आणि अधिकृत माहिती प्रत्यक्ष लेखकाच्या घरातूनच मिळू शकते. इतरांनी सांगितलेली ती विश्वसनीय असेल असं काहीच नाही. तर त्याच्यासाठी ते केलं. परंतु काही लेखक म्हणायचे की ते महेंद्र भाऊ मला ओळखते, ते त्यांना सांगा. आणि माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. एक उदाहरण असं आहे नांदेडचं, की आमचे ते सहकारी गेले, त्यांच्याकडे 2 वेळा गेले, 3 वेळा गेले, ते टाळाटाळच करत होते. तिथून 2 महिन्यांनी ते गेले. अरे, अशा खूप गोष्टी झालेल्या त्याची नोंद होऊ शकली नाही. होऊ शकते. त्यांनी माहितीच दिली नाही. बेसिक माहिती, जी प्राथमिक माहिती असते, जन्मतारीख असेल, गाव असेल, ती लेखक देऊ शकतो किंवा त्याच्या निकटवर्ती देऊ शकतात. बरं, कोरोनाच्या काळामध्ये माझं बरंचसं मटेरियल माझ्या हाताशी होतं, त्यामुळे खूप काम झालं. पण दुसऱ्या लाटेमध्ये मलाच कोरोना झाला. हो. आणि मग आता ते जेव्हा ते ऑक्सिजन हे ते तोंडाला लावले ना, अरे मेलो आपण तर कसं कोण करेल कामाचं, भीतीही वाटत होती. पण त्यातून सही सलामत सुटलो मी. त्याच्यानंतर साईड इफेक्टही झाली. पुन्हा मग महाराष्ट्रावर दौरे काढले. पण त्या काळामध्ये आमचे सहकारी जात होते, तर अनेकांना अनेक ठिकाणी गेटवरून हाकलून द्यायचे. गेट आतमध्ये येऊन द्यायचे नाही, असे लेखक होते त्या काळामध्ये. म्हणजे एका जिद्दीने, एका निष्ठेने तुम्ही हे चिकाटीनंच करायचं काम आहे. त्याच पद्धतीने केलं तरच ते काम होतं. आणि तुम्ही या प्रकल्पाच्या आधी एक प्रकल्प केला होता की दलित कवितेचा इतिहास, महाराष्ट्र शासनाने. त्या प्रकल्पाचा अनुभव तुम्हाला काही पूरक ठरला असेल करताना? म्हणजे बऱ्यापैकी. आता यातले बरेचसे जे कवी आहेत, आता मॅक्झिमम कवीवर मी लिहिलेच आहे. म्हणजे 2010 पर्यंतचा सगळा कवितेचा इतिहास लिहिला. अगदी सुरुवातीच्या काळातले आंबेडकरी जेलशा असतील, लोकगीतं असतील, ही सगळी परंपरा आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रामध्ये आलेली कविता, इथपासूनचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आहे. तर याच्यात जे आम्हाला कवी म्हणून जे होते, यांच्याविषयी नोंद लिहायचे, तर त्यांच्याविषयी लिहिताना बराचसा फायदा मला त्या इतिहासाच्या ग्रंथाचा झाला. फुले आंबेडकरी वाङ्मय कोश जरी आपण म्हणत असलो तरी मला हे असं लक्षात येतं आहे की एकूणच चळवळीतले आपले सगळे मित्र, मग त्या प्रागतिक चळवळी असतील किंवा आपल्या मित्र चळवळी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने, पाठिंब्याने हे काम पुढे गेलेलं दिसतं. तुमचा अनुभव काय आहे? मी तर अनेकांशी हे जे आपले दलित साहित्य चळवळीचे जे हितचिंतक आहेत, आंबेडकरी चळवळीचे हितचिंतक आहेत, अनेकांशी मी चर्चा केलेली आहे. तर त्यांना हा उपक्रम खूप आवडला. ज्यांना रूढ अर्थाने दलित साहित्य प्रवाहातले लेखक म्हणता येत नाही, असे लेखक, कवी देखील या सगळ्या प्रकल्पाच्या मागे. म्हणजे अगदी भास्कर लक्ष्मण भोळे असतील, जे डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर असतील, जे नागोराव कुंभार असतील, रणसुभे सर असतील, जनार्दन वाघमारे असतील, अशा अनेक लोक ज्यांचा प्रत्यक्ष दलित साहित्याच्या याच्या निर्मितीमध्ये सहभाग नाही, पण ते चळवळीचे हितचिंतक आहेत, चळवळीचे पाठीराखे आहेत. अशा अनेकांची नोंदी आम्ही याच्यामध्ये जाणीवपूर्वक मी ते सगळं केलेलं आहे. कारण महत्त्वाची गोष्ट अशी की आता समजा दलित साहित्याचा उदय झाला, परंतु दलित साहित्याची बाजू राघव जाधव आणि भालचंद्र फडके यांनी जर मांडली नसती तर दलित साहित्याला उठाव मिळाला नसता. असे अनेक लोक आहेत. आणि त्याच्यामुळं अगदी हे त्या काळातले भाष्यकारच होते. म्हणजे ज्या काळामध्ये दलित साहित्य प्रवाहाचा उदय झाला तेव्हा प्रखर टीका ह्या साहित्य प्रवाहावर होत होती. हे साहित्य साहित्य कुठं दलित असतं काय? अशा प्रकारची जेव्हा वाच्यता व्हायला लागली किंवा भाष्य व्हायला लागलं
तेव्हा याच या प्रागतिक विचारवंतांनी साहित्य प्रवाहाच्या बाजूने त्या काळामध्ये उभे राहणारे डॉक्टर भालचंद्र फडके, प्राध्यापक राघव जाधव, डॉक्टर सदा कराडे, श्री नेरुळकर, नेरुळकर ही सगळी मंडळी त्या काळात होती. बरोबर आहे. आणि याला एक ऐतिहासिक मूल्य आहे. बरोबर. मला असं वाटतं की एवढा काळ उलटून गेल्यानंतर ही संख्या वाढायला पाहिजे होती, हां, पण ही संख्या वाढली नाही. आपण वाढवू शकलो नाही, हे पण जरा आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये त्यांचे दलित नसलेले सहकारी होते, बरोबर. विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीतले किंवा कायस्थ समाजातले किंवा ब्राह्मण समाजातले, ती संख्या आज जशी वाढायला पाहिजे होती तशी दलित साहित्य प्रवाहाच्या उदयाच्या वेळी जे आपले हितचिंतक आणि पाठीराखे होते, ती संख्या देखील आज वाढायला पाहिजे होती. ती आपण वाढवू शकलो नाही, हे देखील या निमित्ताने आपण नोंदवलं पाहिजे. एक आत्मपरीक्षणाचा भाग म्हणून मला वाटतं या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. आता काही अभ्यासकांनी या वाङ्मय कोशासंबंधी अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. त्यासंबंधी मी तुम्हाला विचारतो की डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे हे मान्यवर अनुवादक आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की या वाङ्मय कोशाचं नाव फुले आंबेडकरी वाङ्मय कोश जरी असलं तरी फुले काळाचे संदर्भ फार कमी आहेत. विशेषतः सत्यशोधक चळवळीतले जे कोणी लेखक होते त्याचे संदर्भ कमी दिसतात. तर याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? महात्मा फुल्यांच्या काळातले महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, गोपाळ बाबा वलंगकर असतील, किसन फागोजी बनसोडे असतील, अशा अनेकांचे संदर्भ त्याच्यात. त्यांना म्हणायचे होते की हे सत्यशोधकी साहित्यिक याच्यात नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे. अच्छा. तर त्याच्यासाठी स्वतंत्र काम झालेलं आहे. श्रीराम गुंदेकरांनी केलेलं आहे. उगले नावाचे जे होते त्यांनी सत्यशोधकी साहित्याचा इतिहास लिहिलेला आहे. ते जर करायचं असतं तर मला आज किती वर्ष गेले असते सांगता येत. याच्यासाठी 6 वर्ष गेले. हो, म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही एक चौकट आखून घेतलेली आहे आणि त्या चौकटीच्या अंतर्गत फुले आंबेडकरी विचाराचं साहित्य सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अधिष्ठान असणारं साहित्य, त्याला आम्ही फुले आंबेडकरी साहित्य. आणि ही परिभाषा किंवा ही संज्ञा जी आहे त्याला या 2 महापुरुषांच्या विचारांचं अधिष्ठान आहे. अर्जुन डांगळे यांनी एक अभिप्राय नोंदवलेला आहे, म्हणजे केवळ वाङ्मयीन सांस्कृतिक चळवळीपुरता हा काही कोश मर्यादित दिसत नाही, तर परिवर्तनाच्या चळवळीचा हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं का कसं काय? नाही, जाणीवपूर्वक म्हणजे का चळवळीतूनच आलेले लेखक आहेत. बाबासाहेबांच्या प्रभावातून लेखन करणारे काय, बाबासाहेबांचा आता आपण आंबेडकरी जलसेचा विचार केला तरी कर्डक जे आहेत ते आंबेडकरी जलशाचे प्रवर्तक आहेत. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की कर्डकांचं एक जलसा माझ्या 10 सभा बरोबरीच्या आहेत. आणि त्यांनीच ते जलशाची व्याख्या सांगितली की बाबासाहेब आंबेडकर राजकीय व्यासपीठावरून जो विचार सांगायचे त्याचा अनुवाद म्हणजे जलसा. आणि त्या जलसेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ असेल, चळवळीचा विचार असेल, चळवळीचं तत्त्वज्ञान असेल, सर्वसामान्यांना कळावं यासाठी त्यांनी ते सादरीकरण केलं जलशाचं. पुढे मग 1943 पासून आपण पाहतो की आंबेडकरी लोकगीतं आली. वामनदादांनी म्हणजे 1943ला पहिलं गाणं लिहिले आहे, दूर हटो एक. या सगळ्या नोंदी या वाङ्मय कोशामध्ये आहे. पण महत्त्वाचं असं आहे की इतिहास महात्मा फुल्यांना हे स्वीकारलं नाही इतिहासाने. म्हणजे आता एक कविते 2-3 ओळी सांगतो मुद्दाम की इतिहासाने कसं नाकारलं किंवा इतिहास कसा दडपला गेला. कादंबरीचा इतिहास आपल्याकडे लिहिला आहे, कादंबरी पहिले शतक कुसुमावती देशपांडेंनी. कवितेच्या 2-3 ओळी अशा आहे की खरं सांगू का कादंबरी तुम्हाला आवडलीच नाहीस, खरं सांगू का कादंबरी तुम्हाला आवडलीच नाहीस, खांडेकरांना तू पसंत आलीस, फडक्याने तुला सजवलं, दिघ्याने तुला मेणा दिला, उभावरीच्या शिरावर तू नाचलीस आणि कुसुमावती देशपांडेचा इतिहासही तुला लाभला अण्णाभाऊ साठ्यांना गावकुसाबाहेर ठेवून. आता हे गावकुसाबाहेर ठेवून असे इतिहास लिहिल्या गेल्या असतील. हे चळवळीत काम करणारे लोक ना, म्हणजे नुसतेच लेखक नव्हते, ते हे चळवळीतलेच लेखक आहेत. म्हणजे या कोशामध्ये केवळ वाङ्मयीन नोंदी नाहीत,
सामाजिक सांस्कृतिक सांस्कृतिक नोंदी आहेत आणि ते मला हा वाटतं सगळा सामाजिक सांस्कृतिक वाङ्मयीन अशा प्रकारचा इतिहासच आहे. मला वाटतं हे या वाङ्मय कोशाचं एक वेगळेपण आहे की केवळ वाङ्मयीन संदर्भ तुम्हाला आढळणार नाही तर सामाजिक मी आणि सांगू का याच्यामध्ये कवी आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, ललित लेखक आहेत, निबंधक आहेत, संपादक आहेत, कार्यकर्ता, दिग्दर्शक, चित्रकार, भाष्यकार, अनुवादक, संशोधक, असं सगळं शाहीर. म्हणजे वाङ्मयाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, ते जे लिखित स्वरूपात आम्हाला उपलब्ध झालं त्या लेखकाचं, गायकाचं असेल ते सगळं याच्यामध्ये समाविष्ट केलं. म्हणजे तुमची रचनाच या प्रकारची आहे की हा सगळा समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि ते खरंच ते जाणीवपूर्वकच केलं की कारण सर्वसामान्यांना माहीत नाही कोण कशासाठी किती झिजलं हे कळावं, हाही एक त्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून त्या पद्धतीनं मांडणे, म्हणून डांगळे सर जे म्हणतात ते बरोबरच आहे. आणि त्यातही पॅन्थरचा उदय झाल्यानंतर ज्या पद्धतीनं एक वेगळा आवेश आला त्या चळवळीमध्ये, त्या काळातली ते कविता जर आपण पाहिली तर ते वेगळ्या पद्धती विद्रोहाची कविता आहे, आक्रमक अशा प्रकारची कविता आहे. म्हणजे बदल पण होत गेले याच्यामध्ये. मला वाटतं याच कारणामुळे तुम्ही परिशिष्टांची पण रचना केली का? परिशिष्टामध्ये हा सगळा साहित्य संमेलनाचा इतिहास लोकांना कळावा की पहिलं साहित्य संमेलन दलित साहित्य संमेलन 1958 साली झालं. खरं म्हणजे बाबासाहेबांचं याला हे मिळणार होतं, पण तो बाबासाहेबांचंही निधन झाल्यामुळं मग ते 58 साली झालं. आणि तिथं उद्घाटक म्हणून अण्णाभाऊ साठे जे होते त्यांचं ते विधान प्रसिद्ध आहे की ही पृथ्वी शेषेच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. तर इथपासूनचा इतिहास आहे. आणि त्याच्यात ठराव झाला होता, ठराव नंबर 5, की हे जे वाङ्मय निर्माण होत आहे त्याला दलित साहित्य असं म्हटलं जावं, असं ठराव झाला होता त्या संमेलनामध्ये. तेव्हापासून दलित साहित्य हा शब्द म्हणजे ज्या ज्या प्रकारची दलित साहित्य संमेलनं झाली महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राबाहेर त्या सगळ्यांची अद्ययावत सूची आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळातली साहित्य संमेलन, अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अण्णाभाऊ साठे संमेलन, विचार वेध संमेलन, अशा सगळ्या अस्मितादर्श मेळा पूर्वी ते वाचक मेळावे आणि नंतर त्याचं ते 34-35 झालेले आहेत असे अस्मितादर्श संमेलन. या संमेलनाच्या सगळ्या अध्यक्षाची भाषणं जरी एकत्र केली तर एवढा मोठा ऐवज आणि त्याचा संशोधनासाठी त्याच्यातून दिशा मिळू शकेल, हे त्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका अर्थाने अभ्यासाचा ऐवजही उपलब्ध होतो आणि अभ्यासाच्या नवीन विषयाच्या दिशा देखील दिशा त्या अभ्यासाची. म्हणजे येणाऱ्या पिढीने आणखी कोणकोणत्या विषयावर काम करणं गरजेचं आहे हे दिशादर्शक ठरणार आहे त्याच्यासाठी ध्वनित होते यामधून. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी एक अभिप्राय असा नोंदवलेला आहे की याच्यामध्ये दलित लेखक कवींच्या प्रदीर्घ मुलाखती या असायला पाहिजे किंवा त्या स्वरूपाचंही काम झालं पाहिजे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझा पुढचा एक प्रोजेक्ट म्हणजे सुरू आहे ते की मिलिंद महाविद्यालयातून, ज्यांना आम्ही मिनॅन्डर म्हणतो, मिलिंद नागशन रेनेसॉन्स असा प्रकल्पच आहे आमचा. तर मिलिंदमधून बाहेर पडलेले हे विद्यार्थी, ते रसाळ सर असतील, न्यायमूर्ती चपळगावकर असतील, शुभदेव थोरात असतील, हे आमचे कथाकार योगीराज वाघमारेपासून यशवंत मनोहरापासून सगळे, कोणी IAS IPS झालेले आहेत, अशा सगळ्याच्या मुलाखती घेऊन त्याचा एक ग्रंथ सिद्ध करायचा हा एक पुढचा प्रकल्प आहे माझा. अच्छा, म्हणजे नियोजित प्रकल्प हा तुम्ही घेतलेला आहे. म्हणजे पण आणखी प्रकल्प आहे की फुले आंबेडकरी साहित्याचा समग्र इतिहास लिहायचा आहे. ते 5 खंडाचं काम आहे. अच्छा, म्हणजे ते नियोजित आहे, सुरुवात झालेली आहे. अच्छा. पण दुसरा भाग असा की हा फुले आंबेडकरी वाङ्मय कोश तुम्ही आज सिद्ध केला, पण वाङ्मय कोशासंबंधी असं म्हटलं जातं की हे काही थांबणारं काम नाही. बरोबर आहे. हे काम सातत्याने करावं लागतं, अद्ययावत करावं लागतं. बरोबर. म्हणजे तुमचं हे काम हे सतत सुरूच राहणार आहे. बरोबर. म्हणजे ते नियोजित करत राहावं अधिक आहे. आम्ही नाही केलं, दुसऱ्या कोणीतरी ते करत राहिलं पाहिजे. हां, म्हणजे ते अपेक्षितच आहे, कारण याच्यामध्ये काही नोंदी आलेल्या नसतील आज. बरोबर आहे. तर त्या कदाचित पुढच्या आवृत्तीमध्ये येऊ शकतील. आणि आमचा तो प्रयत्न आहे की दुसऱ्या आवृत्तीमध्ये काही फार महत्त्वाच्या नोंदी सुटलेल्या आहेत. आता भाई माधवराव बागल असतील, आमचे वराळे साहेब असतील,
ज्यांनी बाबा रमाबाईच्या आठवणी वगैरे सांगितलेले आहेत ते ग्रंथ आहे. असे खूप रत्नाकर गणवीर असतील. हे नंतर लक्षात आले की हे माफ गांधीरे असतील ज्याने कास्टचे मराठीत भाषांतर केलं होतं. असे अनेक सुटलेले आहेत. राणा चव्हाणांचं काम त्या काळातलं फार मोठं आहे. तर तो आमचा प्रयत्न आहे. पण हे मला महत्त्वाचं वाटतं की ते काय उणिवा आहेत ह्या तुमच्या लक्षात आल्या, निदर्शनास आल्या आणि त्या उणिवांची पूर्तता आपण केली पाहिजे. ही करणार, ते पूर्तता करणारच आहे. कारण याच्यामध्ये या वाङ्मय कोशामध्ये पारदर्शी दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो तो हे लवचिकपणा ठेवलेलंच आहे. किंवा नोंदी लिहिताना लवचिकपणा ठेवलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये शिस्त तर सांभाळावीच लागते, पण तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही यापेक्षा हे महत्त्वाचं आहे, याची नोंद झाली पाहिजे. बरोबर आहे. काय याला ते आपण महत्त्व देतो. हा कोश आता प्रसिद्ध झाला. मला वाटतं याला प्रसिद्ध होऊ नये महिना 2 महिने झाले. 1 महिना व्हायचा आहे अजून. 30 सप्टेंबरला. हां, तर तुम्हाला काय वाटतं कसं स्वागत झालं या कोशाचं? त्याचं जोरदार स्वागत झालं. सगळ्या माध्यमाने त्याला प्रसिद्धी दिली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल. रावसाहेब कसबे सारख्या महान विचारवंतांनी याचं कौतुक तर केलं, पण फार याची बलस्थानं त्यांनी सांगितलेली आहे. पहिल्यांदा ज्या त्यांना भेटलो तेव्हा म्हणलं की हे फार किचकट काम असते रे म्हणे हे, पण ते जिद्दीनं करावं लागते म्हणे अशा गोष्टी. म्हणलं आम्ही करतो ना ते. असं ते चर्चा झालेली होती. पण ते या प्रकाशनासाठी आवर्जून आले आणि त्यांनी असं म्हटलं की मी काही प्रकाशनासाठी आलो नाही, हे संपादकाने हे त्याचं संपादक मंडळ आहे त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी आलो, असं ते भाषणात बोलले होते. हो, ते खरंच आहे. कारण हे काम एरवीचं जे वाङ्मयीन लेखन आहे ते लेखन आणि वाङ्मयीन कोश तयार करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यात तांत्रिक गोष्टी जास्त असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेक्निकली ते त्याच्यात बसवावंच लागते सगळ्या गोष्टी. हे ललित लेखनासारखं नाही. याच्यासाठी तुम्हाला निधी वगैरे कसा उपलब्ध झाला? वगैरे काही मिळालेलं नाही. फंडिंग मिळवण्याच्या भानगडीत पडलो नाही. एक प्रयत्न केला पण आम्हाला हुसकावून लावलं. ते म्हटलं आता आपल्याला पगार पाणी मिळते, हे मिळते आणि आपण सक्षम आहोत खर्च करण्यासाठी, कशाला कोणापुढे हात पसरायचं, म्हणून आम्ही पदरमोड करून हे काम केलेलं आहे. अच्छा. आणि प्रकाशकही तुम्हाला उपलब्ध झाले? ते आमचे संपादक राम दोतोंडे आहेत, त्यांच्यामुळं ते शक्य झाले की म्हणजे यांनी 39 कोश वेगवेगळ्या विषयावरचे प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत दोतोंडे सर आम्हाला घेऊन गेले आणि हे काम मार्गी लागलं. अच्छा. म्हणजे अनेक हात या प्रकल्पासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने आपण काही एक वेगळं मूल्य असलेलं काम जेव्हा हाती घेतो तेव्हा तुम्हाला अनुभव असा आहे की आपल्याला बरेच लोक येऊन भेटतात, मदत करतात आणि विशेषतः या कामासाठी तर ते आणि इतके फोन येत आहेत हे प्रकाशन झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातून. अनेक लोक भावूक झाले हे पाहून, अशाही काही प्रतिक्रिया आहे आणि कामाचं कौतुक प्रचंड करतायत. ते आम्ही आयुष्यात असं कधी पाहिलं नाही बाबा, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या. असं भवरे सर, साधारणतः हा वाङ्मय कोश 1400 पृष्ठापर्यंत झालेला आहे. 1428 पृष्ठ. हां, म्हणजे अचूक सांगायचं तर 1428. तर याचं अंतरंग जरा उलगडून सांगा. म्हणजे याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे तुम्ही? या वाङ्मय कोशामध्ये महात्मा फुल्यांपासून 2022 पर्यंतचा कालखंड आहे. प्रारंभ ते 2022. याच्यामध्ये 3 कालखंड आहेत. एक आंबेडकर पूर्व कालखंड, हे महात्मा फुले आणि त्यांचे समकालीन, मग अशी काही नावं सांगितली. आता आंबेडकर काळ, या काळामध्ये अगदी 1924 बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक समकालीन याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे देवराय इंगळे नावाचे कर्नाटक ते महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम होतं. ते 1924 साली त्यांनी कविता लिहिली, देवदासी निर्मूलन चळवळी वगैरे. तिथं याला बेळगावला परिषद घेतली, तिथं बाबासाहेब आले होते. अशा अनेक गोष्टी त्यांच्यापासून तर नामदेवराव वटकरपर्यंत अशा 40-50 लेखक आहेत बाबासाहेबांच्या काळामध्ये याच्यामध्ये आलेले. नंतर जलशाचा जर विचार केला तर भीमराव कर्डकांपासून शिवराम गडकरीपर्यंत 25-30 लेखक याच्यामध्ये आलेले आहेत.
म्हणजे शाहीर आहे. शाहीर आहेत. लोकगीत ज्याला आपण म्हणतो आंबेडकरी लोकगीत, वामनदादा केंद्रस्थान आहे. पण तो वामनदादापासून दीनबंधूपर्यंत अगदी खेड्यापाड्यामध्ये गीतं लिहिणारे होते. त्याच्या 40-50 हे सगळे गीतकार लेखक याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. आणि 1960 पुढे तर मग शेकडो लेखक आपल्याला इथं पाहायला. याचा भौगोलिक परिसर काय? महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेरचे काही म्हणजे कर्नाटकमधले काही लेखक आहेत त्याच्यामध्ये, मध्य प्रदेशामधले काही लेखक आहे, गोव्याचे एक लेखक आहे. अशा पद्धतीनं 2-3 राज्यामधले लेखक याच्यामध्ये, पण ते संख्या कमी आहे. पण प्राधान्य तसं महाराष्ट्राला दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे 3 कालखंडाचा इतिहास, सामाजिक, सांस्कृतिक, हा वाङ्मयीन इतिहास, असं 3 कालखंडाचा याच्यामध्ये आलेला आहे. या वाङ्मय कोशामध्ये 560 लेखकांच्या नोंदी केलेल्या आहेत. मुद्दा काय आहे की ज्यांना नाकारल्या गेलेला आहे, इतिहासाने नाकारलेला आहे, इतिहास जो दडपला गेलेला आहे, तो उजागर करणं हे मुख्य उद्दिष्ट होतं आणि ते सफल झालं असं मला वाटतं. साधारणतः हे असं एवढं काम जेव्हा आपण करतो तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो की हे सगळं काम ग्रंथरूपाने प्रकाशित करायचं आहे. प्रकाशक आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. तर या दृष्टीने मग तुम्ही काय विचार केला किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्या संदर्भात निर्णय घेतला? नाही, आम्ही संपादक मंडळाने चर्चा केली आणि विशेषतः दोतोंडे सर वगैरे आम्ही लोकसत्ताकडे गेलो होतो. लोकसत्ता शिफारस वगैरे असं एक असायचं त्यांचं. तर त्यांनी, कुबेर सरांनी या डायमंड पब्लिकेशनचं नाव सुचवलं, कारण यांनी अनेक प्रकारचे कोश हे केलेले आहे. आणि मग तिथं त्यांच्याशी वार्तालाप करून आम्ही ठरवलं की यांच्याकडे काम आपण द्यायचं. अशा पद्धतीनं प्रकाशक उपलब्ध झाला. आणि प्रकाशनाच्या वेळेस, प्रकाशनाच्या दिवशी अनेकांनी म्हणजे एवढी गर्दी झाली. मुंबई प्रेस क्लबला आम्ही जेवढे लोक आतमध्ये होते तेवढेच बाहेर होते, एवढी गर्दी झाली होती. आणि तिथे अनेकांनी ते रजिस्ट्रेशन केलं, 100-150 प्रती. आणि अजूनही मागणी, आगाऊ नोंदणी केली. हो, आगाऊ नोंदणी. आणि अजूनही मागणी होते आहे. मला अनेक ठिकाणी महाराष्ट्रातून फोन येत आहेत. अशा पद्धतीचा प्रतिसाद या वाङ्मय कोशाला मिळतो आहे. म्हणून दत्तात्रय पाष्टेने हे काम स्वीकारल्यामुळं आणि चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम केलेलं आहे. त्यांचे आभार मानले पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे जाणकारांमध्ये तर या संबंधीची अतिशय स्वागतशील अशी भूमिकाच आहेत. हे मग अशी म्हणत होतं की हे काम जसं जसं कालखंड उलटत जातो तसं तसं या कामाचं महत्त्व हे वाढत जातं, कारण त्याचं संदर्भ मूल्य वाढत जातं. बरोबर आहे. म्हणून तुम्ही हे काम केलं, तुमच्या चमूने हे काम केलं. म्हणजे तुम्ही मुख्य संपादक आणि तुमचं सगळं संपादक मंडळ. नाही, हे टीमवर्कच आहे. मी जरी संपादक असलो तरी. तर त्याबद्दल मी साधना साप्ताहिक आणि साधना परिवाराच्या वतीने, साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांच्या वतीने आणि अभ्यासक संशोधक यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी सुद्धा आदरणीय विनोद शिरसाट, साधना आणि साधना परिवार, आमचे मित्र राम दोतोंडे आणि आपण या निमित्तानं इथं आलो त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी पण थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.